बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार आहे? टीम इंडियाची प्लेइंग 11 जवळपास नक्की झालेली आहे. प्लेइंग 11 कोणते 11 खेळाडू खेळतील आणि कोणते 5 खेळाडू बाहेर बसतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये 2 कसोटी सामन्याची मालिका राहणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी 16 खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. या 16पैकी 11 खेळाडूंची निवड करणं हे रोहित शर्मा समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असू शकते हे आपण पाहूयात, जाणून घेऊयात. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते, त्यामुळे भारतीय संघ 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. यात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांना स्थान मिळण्यास जवळजवळ निश्चित आहे. तर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलपैकी एकाला संधी मिळू शकते. पहिल्या कसोटीत सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो वेगवान गोलंदाज आक्रमण लीड करताना दिसेल. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराजचा प्लेइंग 11मध्ये समावेश होऊ शकतो. या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करताना आपल्याला दिसू शकते. त्यानंतर विराट कोहली, सरफराज खान, के. राहुल आणि ऋषभ पंत यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. ऋषभ पंत तब्बल 20 महिन्यानंतर भारतीय संघात कमबॅक करताना आपल्याला दिसून येणार आहे. ऋषभ पंतचं कमबॅक झालं तर ध्रुव जुरेला बाकावर बसावं लागेल. तर के. राहुलला संधी मिळाल्यास शुभमन गिलला संधी मिळणं कठीण आहे. यासह पहिल्यांदाच संधी मिळालेल्या यश दयाला देखील आपल्या संधीची वाट पाहावी लागणार आहे. तर अशी असणार आहे इंडियासाठी प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, कोणत्या प्लेयर्सला संधी भेटेल आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.